पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारस यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे आपला नवस फेडण्यासाठी अगदी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीने भाविक काट्यांच्या ढिगारात उड्या मारतात। दिवाळी पाडव्याला घटस्थापनेने सुरू झालेल्या या काटेबारस यात्रेची सांगता काटेमोडपणाने झाली। ज्योतिर्लिंगच्या या यात्रेचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये यात्रा भरत असतात। या प्रत्येक यात्रांचं काही वैशिष्ट्य असतं। असेच एक वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत। तुम्ही माझ्या या बाजूला पाहू शकता की अगदी काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये सूर मारावा अशा पद्धतीने सूर मारण्याचा प्रकार सध्या सुरू आहे। ही आहे गुळुंचे येथील काटेबारस यात्रा आणि गुळुंचे येथील काटेबारस यात्रेमध्ये भक्तगण काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये अगदी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीने सूर मारत असतात। अनेक भक्तगण जे आहेत हे काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेत असतात। अगदी काही भक्तगण तर उघड्या अंगाने या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेत असतात। जवळपास 350 ते 400 वर्षाची परंपरा असल्याचं या भागातील लोकांकडून सांगण्यात येतं आणि गुळुंचे येथील ही काटेबारस यात्रा प्रसिद्ध आहे। ही यात्रा पाहण्यासाठी अनेक भक्तगण किंवा भाविक या ठिकाणी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीनं काट्यांच्या ढिगाऱ्यात उड्या मारलेल्या जातात आपण पाहतो। ही यात्रा जी आहे ती दिवाळीच्या पाडव्याला सुरू होते। दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी घटस्थापना या मंदिरामध्ये केली जाते आणि यानंतर बारशीला म्हणजे काटेबारशीला या काटेमोडपणानं या यात्रेची सांगता होत असते। राज्यातील अनेक भागातून अनेक लोक ही काटेबारस यात्रा पाहण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने आलेला आपल्याला पाहायला मिळते। न्यूज अंकरसाठी राहुल शिंदे गुळुंचे।